त्यातल्या अनेक लोकांनी श्रेय घेतलं, पण त्याचं खरं श्रेय हे राऊतसाहेबांना होतं. ही पहिली घटना. त्याच्यानंतर भीमसिंग म्हणून पॅन्थर्स पार्टीचे होते, त्यांना बाळासाहेबांची जेव्हा भेट झाली तेव्हा भीमसिंग पॅन्थर्स पार्टीचं खूप मोठं नाव होतं. अशा अनेक भेटींमध्ये तासन तास बाळासाहेब वेळ द्यायचे. सगळ्यात महत्वाची भेट होती पंजाब केसरी वृत्तपत्राचे विजयकुमार चोपडा यांची. बाळासाहेबांनी मुलाखतीत सांगितलं, ज्या वृत्तपत्राचे 63 लोक मारले गेले त्या वृत्तपत्राचे संपादक होते लाला जगतकर, ते मारले गेले होते. विजयकुमार चोपडाचे सरहद्द ट्रस्टी आहेत. विजयकुमार चोपडांना मला एकदा भेटायचे म्हटले. त्या विजयकुमार चोपडांची भेट सामान्यपणे बाळासाहेब 7 किंवा 7:30च्या आधी भेटत नसत, पण राऊतसाहेबांनी आग्रह केला आणि ते स्वतः पण त्या दिवशी नव्हते आले. 1 तास आधी बाळासाहेब आले आणि विजयकुमार चोपडांबरोबर 2 तास दिले. आणि देताना म्हणजे माझ्या मंत्रिमंडळातले मनोहर जोशी पासून सगळ्यांना बोलून घेतलं. म्हटलं माझे मुख्यमंत्री इथं पाहिजे, का तुम्ही कोणाचा आदर करतोय हे त्यांना सुद्धा कळलं पाहिजे. ही बाळासाहेबांची दानत होती. त्यानंतर सातत्यानं आमचा संपर्क सुरू झाला, घेण्याच्या निमित्तानं असेल. राऊत साहेबांनी जेव्हा काश्मीरी मुलांचे दौरे सुरू झाले तेव्हा त्या मुलांच्या दौऱ्याचे होत बाळासाहेब असायचे. म्हणजे सामना आणि सरळ एकत्र दौरे आयोजित करायचे. मला अजून आठवतंय की मातोश्रीवर मुलं असायची, शिवसेना भवनला यायची. एक वेळ अशी आली की सगळी काश्मीरी मुस्लिम मुलं, सगळा मीडिया आत कुणी नव्हतं, तर जाताना सगळ्या मुलांना भीती होती की आत गेलो बाहेर येऊ की नाही. बाहेर येणार पत्रकारांनी विचारलं की आत तुम्हाला काय फील आला. एक मुलगा म्हटला की आत आम्हाला असं वाटलं की बाळासाहेब ठाकरे मुस्लिम दिसला की मारून टाकतात. आणि म्हणे आत त्या भीतीने गेलो. आणि मग त्याला परत विचारलं पुढे काय झालं. म्हणे मी माझ्या आजोबांना भेटल्याचा मला फील आला. जेव्हा ही मुलं असं म्हटली तेव्हा बाळासाहेब म्हटले तुमच्या हातात बंदुका ज्यांनी दिल्या त्यांचं काय करायचं आम्ही पाहू, पण कमीत कमी माझ्याकडून मी तुमच्या गावाला कॉम्प्युटर देतो. म्हणून बाळासाहेबांनी कुपवारातल्या त्या गावातल्या मुलांसाठी कॉम्प्युटर दिले. अशा अनेक ओळखी घेत आम्ही पुढे आलो. उद्धव साहेबांची भेट झाली. शिवसेनेला संबंधित रामभाऊ बारिक आहेत, दिलीप गारिंदे सगळेच आहेत महत्वाचे. म्हणजे आम्ही पाहिलेली शिवसेना काय, नाना पेठेत जर बंद असेल तर इराण्याच्या हॉटेलवर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकून पळणार आणि सगळी SRP यांच्या मागे लागणार. जीवाच्या आकांताने हे पळत असणारे रामभाऊ बारिक असतील. या सर्व शिवसैनिकांनी काय पद्धतीने काम केलं. ते रमेश बोडके एकदा बसले होते. बाळासाहेब म्हटले रमेश तू मोठा नेता होऊ शकत नाही. बोडके म्हटले का, तू अत्यंत प्रामाणिक शिवसैनिक म्हटले, तू खालीच राहतो वर येत नाही म्हटले. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याबद्दल काय आत्मीयतेने एखाद्याने वागावं. त्यानंतर त्याचे जेव्हा मी प्रकाशन झालो तेव्हा राऊत साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंची फोटो बायोग्राफी जेव्हा करायची वेळ आली तेव्हा ती फोटो बायोग्राफी मला सांगितली प्रकाशित केली पाहिजे. आणि ती किती मोठी होती याचा आम्हाला अंदाजच नव्हता. आम्ही काहीतरी बसने जायचो आणि गेल्यावर आम्हाला कळायचं की अरे हे आपण विचार करतो त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट. आणि फोटो बायोग्राफीचं काम करता करता बाळासाहेब जवळ पाहतात. म्हणजे एक चंद्रमोहन कुलकर्णी नावाचे आर्टिस्ट आहेत, तर ते त्यांनी श्रीकांतजींच्या पण पुस्तकाचं कव्हर केलं. तर ते करता करता राज साहेबांना आणि बाकीच्या लोकांनी सांगू लागले की मी आर्टिस्ट आहे आणि मी कसं सांगतो तसं ऐकायचं. राज साहेब म्हणजे मी खूप मोठे आर्टिस्ट आहात. त्यांना नाटकात दिला, चांगलं वागवलं आणि मला जाताना म्हटलं पुढे त्यांना घेऊन उडलो. अरे म्हटलं हे आर्टिस्ट आहे तर आम्ही तर पैदेशी आर्टिस्ट म्हटलं, आम्ही खंडणी आर्टिस्ट आहे. हा मला सांगतोय, हा कलाकार नाही. प्रत्येक बारीक गोष्टीवर काम करता करता एक नातं तयार झालं. ते नातं अशा प्रकारे पुढे गेलं. काश्मीरी मुलांच्या दौरे तर जगभर गाजले. म्हणजे काश्मीरी मुस्लिम मुलं बाळासाहेब ठाकरे होस्ट आहेत त्याचे, हे चित्र या देशाने कधी पाहिलं नव्हतं. मला आठवतं उद्धव साहेब पण महाबळेश्वर कार्याध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी सगळ्या मुलांना बोलून मिठाई दिली आणि म्हटलं की नुसती मी मिठाई दिली आणि बोललो इतक्या पुरता मला संवाद असता कामा नये, मला कधीतरी या मुलांशी वेगळ्याने संवाद करायचा. उद्धवची ही संस्था स्थापन झाली. आज ज्या आवारात तुम्ही आहात इथं जम्मू काश्मीरच्या शहीद पोलिसांच्या म्हणजे पोलीस मध्ये SPOच्या मुलींचं होते. इथं मणिपूरची मुलं आहेत, इथं काश्मीरी मुलं आहेत ज्यांनी कारगिल युद्धाची माहिती दिली. त्या काशी नामग्याचा मुद्दाही कशी केला, ज्यांनी सौरभ पालीची बॉडी आणली. 4 हमाल होते. आर्मीने सांगितलं तुम्हाला बक्षीस मागा, तर ते हमाल म्हटले आम्हाला 1 रुपया देऊन आमच्या मुलींना शिकवा. त्या 4घांच्या मुली इथं शिकल्या. आणि बाळासाहेबांबद्दल आदरात
ती मोठी हे होती की आजही काश्मीरमध्ये ज्या घरांमध्ये कधीतरी परदेशातले किंवा परकीय लोकांचे फोटो असायचे त्या शेकडो घरांमध्ये बाळासाहेबांचे किंवा बाळासाहेबांमुळं अमिताभ बच्चन एकदा आले, अनेक नट आले, त्यांचे फोटो लागायचे. हे सगळं पाहत सांगण्यासारखं खूप आहे. असे किस्से आहेत की मी जाहीरपणे सांगू शकत नाही. मी जेव्हा बाहेर पुढे जायचो तेव्हा प्रथमदर्शनी सुद्धा बाळासाहेबांबद्दलची प्रतिमा एक कुठल्या तरी जमातीच्या विरुद्ध असं वाटायची. तेव्हा लोक सर्वात जास्त प्रेम त्यांच्यावर करायचे, ते सांगायचे जे पोटात आहे ते ओठावर. आणि हे असे किस्से घेत आम्ही पुढे आलो. त्यानंतर आम्ही संस्थेचं काम केलं. मी इतकं सांगतो, इथे एक रिसर्च सेंटर सुरू झालेलं आहे. भाषा, साहित्य, आरोग्य आणि शिक्षण हा व्यवसाय झालेला आहे. आज कुठल्या रस्त्याने गेलो तर भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. अशा काळात कधी कधी शिवसेनेची गरज जी वाटते, म्हणजे मला आमच्याकडे एक कामगार आहे, तो म्हटला मला वसंत मोरे बरोबर फोटो काढायचा. म्हणलं का, त्यांनी एक रील केला, माझे प्रश्न सुटले. ही जी शिवसेनेची ताकद, मला असं वाटतं की मी रामभाऊ पारीख माझ्यावर केस झाली, मला वाटतं 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांची रिक्षा घेऊन गेलो, MTचे 1496 नंबर होता आणि ती केस 10-12 वर्ष चालली. तर समाजाच्या रक्षणासाठी प्रसंगी आपला जीव धोक्यात घातला पाहिजे किंवा घालतो, ही शिवसेनेची शिकवण जेव्हा सामान्य शिवसैनिकांकडे लोक पाहत होते ती पाहून आम्ही पुढे आलो. माझे वडील इथे आहेत, माझ्या वडिलांचं वय 90 आहे. कधीतरी समोर इस्लामपुरा आणि इकडं भारत पाकिस्तान जे स्वतःला धर्माच्या अभिमानी म्हणतात, मी नाव सांगणार नाही, पण दंग झाल्यावर सर्वात आधी पळून जायचे, रामभाऊ पारीखला माहिती आहे. आणि तेच आज धर्म आणि देशाबद्दल जेव्हा बाहेरून बोलतात तेव्हा असं वाटतं त्याचा खरा अधिकार ज्यांना आहे त्यांनी कधीतरी इथं आलं पाहिजे. आणि आज ती संधी आहे. इथं उद्धव साहेब आले, आदित्य साहेब बोनस मध्ये मिळाले. आदित्य साहेब तुमची क्रेझी होत आहे, हे खरंच आहे. माणूस समोर आला चांगला बोलावा म्हणून नाही. मी नेहमी सांगतो की पवार साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, लता मंगेशकर असतील, ही महाराष्ट्राची दैवत आहे. आणि तुम्ही भाषा, प्रांत सगळ्याच्या पलीकडे जाऊन यांच्याबद्दल आदर नाही बाळगला तर तुम्हाला महाराष्ट्राबद्दल आदर नाही, हे तुम्हाला पक्क समजलं पाहिजे. मला रावसाहेबांनी लेख लिहायला सांगितलं, हा कारण 2 वेळ घेतो. मला 61 वर्ष झाले बाळासाहेबांना. अंगार नावाची तुम्ही हे काढली, तर अंगारमध्ये 61 आणि 16 यांचं नातं अशा नावाने लिहिलं. त्यात मी लिहिलं होतं की बाळासाहेबांचं वय वाढत जसं गेलं तसं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांचं वय कमी होत गेलं. 40-45 वर्षाचे बाळासाहेब होते, प्रेम करणारे तरुण 25 वर्षाचे होते. बाळासाहेब 50चे झाले, मुलं 30ची झाली. बाळासाहेब 55 झाले, मुलं 25ची झाली. बाळासाहेब 60चे झाले, त्यांच्यावर प्रेम करणारी मुलं 18, 19, 20 वर्षाची झाली. तर या महाराष्ट्राच्या मातीचा गुण आहे. महाराष्ट्र बंडखोर मातीचा आहे. म्हणून उद्धव साहेब आमच्याबद्दल काही तुम्ही बोलत असलं, जेव्हा आम्ही संमेलन घेतलं दिल्लीचं, तेव्हा तुम्ही त्याचा नंतर उल्लेख केला, तर संमेलनामध्ये जय जय महाराष्ट्र म्हणणारी मुलगी ही काश्मीरी मुस्लिम मुलगी होती, शमिमा अख्तर. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यावर नंतर तुम्ही बोललाय. आमच्याकडे रुकैया नावाची मुलगी इथंच राहतात याच कॅम्पसमध्ये, आणि त्याची किंमत म्हणून जे काही मोजावं लागेल माझ्यावर 3 वेळा आणले जाते. 14 वर्षामध्ये मला जेव्हा दाभोळकरांची मुवमेंट सुरू झाली तेव्हा 2011 साली पहिला आग्रह करण्याचा प्रयत्न झाला. 18 साली माझ्यावर एक RDS पाठवलं, लास्ट करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही नेहमी विचार करतो की आपलं आयुष्य बोनस आहे आणि जे आहे ते 100% समाजासाठी. सामाजिक काम म्हणजे 90% किंवा 90% सामाजिक काम, 1% व्यवसाय असं नसतं. महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटावा असं काम करणारी ही पिढी तयार होती. याची प्रेरणा जिथून मिळाली, त्या एका घराण्याच्या वंशज आहात. जसं मला आपण म्हटलं की कुठला तरी काश्मीरी पंडित भेटतो तेव्हा तो सांगतो की बाळासाहेबांनी आमच्यासाठी जे केले ते आमच्या पिढ्या लक्षात राहील. आणि त्याचप्रमाणे मी सांगितलं की पवार साहेब आले ते 8 दिवसांनी, आणि विजय धर इथं होते, ते बऱ्याच वेळ थांबले. समोर एक आम्ही अॅम्फिथिएटर केले. तर त्यांना मी जेव्हा सांगितलं की आम्ही अशा प्रकारचं स्टुडिओ करतोय, ते म्हणले श्रीकांतजींचं नाव का दिलं. ते खूप चिकित्सकपणे प्रश्न विचारतात. म्हटलं यासाठी दिलं, मोहम्मद रफीला मराठी गाणं गायला लावणारा माणूस आज जर कोणी मोहम्मद रफीला गाणं गायला लावलं तर तो दिवशी जोडली. आणि अजून एक भाग आहे, उद्धव साहेब येत आहेत. तर मी मनात असा विचार करत होतो, उद्धव साहेब येण्याचा काय योग असेल.
तर श्रीकांतजींनी आणि कुटुंबाने राज ठाकरेंचं नाव स्वरराज ठेवलं. नंतर त्या स्वरराज मधला स्वर बाजूला पडला होता, राज शिल्लक राहिला होता. मला असं वाटतं आज उद्धव साहेब तुम्ही त्याला त्या राज नावाला स्वराचं परत गोंधळ मिळालं आणि तो राज स्वरराज होईल. आणि जेव्हा संगीत पुढे येतं तेव्हा संगीताच्या माध्यमातून देशातल्या दहशतवादी, हिंसक किंवा अशा प्रवृत्ती आहेत त्या नेहमी किती डाऊन होतात. त्या शनिवारी पसायदान म्हटलं तर 6 कोटी लोकांनी पाहिजे. माझे माहेर पंढरी म्हटलं वारकरी संप्रदायामध्ये घराघरात म्हणत होते. हे सगळं यासाठी सांगतोय की आज उद्धव साहेब आपण आला, पुढारी अनेक आम्ही भेटलो, अनेक लोक भेटले, पण बाळासाहेब ठाकरे भेटणं लोकांना बाळासाहेबांकडनं काहीच लागत नाही. फक्त ते भेटले ही सुद्धा आयुष्यातली मोठी गोष्ट असते. मी परवा कोणा तरी सांगत होतो तेव्हा पवार साहेब आले 2 तास ते म्हणजे पवार साहेबांचं वेगळे, उद्धव साहेबांचं वेगळे. उद्धव साहेब एकदा जरी आले तरी आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. एक वाक्य सांगतो त्यांची साहेब इथं बसलेत. मग मला राऊत साहेब म्हटले की स्टुडिओ केलाय. मी खरं म्हणजे त्यांची साहेब पण पहिल्यांदा झाले आणि जेव्हा सामना आणि मार्मिक होतं तेव्हा आम्ही पण त्याचा. मी नेहमी सांगतो की 2 नेते महाराष्ट्रातले, एक नेता खेळ खेळत असेल जिथं होल आहे तो पाहून गोल करतो, ते शरद पवार. आणि दुसरा नेता जमीन पाहून होल करतो आणि मग गोल करतो, ते बाळासाहेब ठाकरे. गोल करण्यासाठी गोल करण्याची क्षमता सुद्धा आहे. मी काश्मीरमध्ये काम करतो, मी मणिपूरमध्ये काम करतो. मी अशा लोकांना भेटलोय की मला जाहीरपणे सांगता येणार नाही, पण त्या ठिकाणी सुद्धा जाहीरपणं मी जेव्हा बाळासाहेबांचं नाव घेतलं तेव्हा माझ्याबद्दल काही नकारात्मक होण्याच्या ऐवजी उलट जास्त सकारात्मक झालं. मी राहवत नाही म्हणून किस्सा सांगतो साहेब तुम्हाला. इतिहासाने अशी नोंद करू नये की घाबरून नाही किस्सा सांगितला. मी कराचीमध्ये गेलो आणि कराचीमध्ये खूप परिस्थिती खराब होती. एक इथं 009 म्हणजे मुहाजिर कौमी मुवमेंट नावाची एक संस्था होती, त्यांच्यामध्ये आम्ही जातो. तर जाताना तिथे गेल्यावर मी एक भाषण केलं आणि मी असं म्हटलं की आमच्याकडे महाराष्ट्रात एक म्हण आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा जाता लागावा त्रिलोकी झेंडा. तर ते कोणीतरी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे वाक्य बहुत बडे होते. भाषणात म्हटले, मी त्याच भाषणात म्हटलं की तुकाराम महाराजांचं ते वाक्य आहे की आमच्या इथं वर्गात मॉनिटर असं माणसाला करतात तो वर्ग नीट करू शकतो. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मॉनिटर. तर त्याच्यावर मला त्यांनी विचारलं, म्हणे आमच्याकडे पण एमक्यू मॉनिटर आहे. मी गमतीने म्हटलं की मुंबई आणि कराची या दोन्ही बहिणी आहेत. आपण जुळ्या बहिणी म्हणतो ना मुंबई कराचीला. मुंबईमध्ये शिवसेनेचं राज्य आहे आणि तिथे एमक्यूचं राज्य होतं. महापौर पासून सगळं तिथं बसले होते कराचीचे. मी म्हटलं असं का होऊ नये. म्हटले काय. म्हटलं मुंबई आणि कराचीचा अग्रीमेंट झालं पाहिजे सिस्टर सिटी म्हणून. 10 मिनिटापूर्वी 15 मिनिटापूर्वी बाळासाहेबांबद्दल बोलणारे ते म्हटलं ही एकदम बाहेर आहे. हे करायचं म्हटलं आपल्याला. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो. मुंबई आणि कराचीचं अग्रीमेंट करायला कराचीचा महापौर तयार झाला आणि मी म्हटलं मग तुम्हाला बाळासाहेबांकडे काय पाहिजे. काही नको म्हटलं फिल्म इंडस्ट्री 2-4 नट पाठवतात. काय मागतं तो माणूस. देश जोडायला 2-4 त्यांना माहिती बाळासाहेब कोणा इथं पाठवू शकतो. आणि म्हटलं अजून काय पाहिजे. म्हणजे अजून काही नको. तर मी त्यांना गमतीने म्हटलं की भारत पाकिस्तान संबंध कधीच देऊ शकत नाही, दिल्ली लाहोर कधी होऊ शकत नाही, पण कराची ही तर मराठी माणसाची कधी काही राजधानी होती. लोकमान्य टिळक यांचा साहेब शाळा आहे, त्याला आता NGS स्कूल म्हणतात. तिचं मूळ नाव आहे नारायण गोविंद सरदेसाई स्कूल. आजही गुगलवर गेला तर त्या शाळेचं नाव त्यांनी बदललेलं नाही, NGS स्कूल ठेवलं. लोकमान्य टिळकांचा पुतळा होता, तर तो पुतळा लोक तोडतील कारण तिथे इस्लामिक राष्ट्र आहे म्हणून त्या लोकांनी, तिथल्या काही लोकांनी तो पुतळा काढला आणि त्यांच्या प्रेस क्लब मध्ये जतन करून ठेवला. मी त्यांना म्हटलं आपण असं करूया, तुम्ही सुरुवात अशी करा की लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार सुरू करा आणि ग्रंथालय काढा. आपल्याला आश्चर्य वाटेल, एका देशाच्या एका कराची प्रेस क्लबनी तो ठराव पास. तर सांगायचा मुद्दा असा आहे की थोडा जास्त वेळ घेतला. तुम्ही इथं आलात म्हणून तुमच्या समोर बोलतोय असा विषय नाही साहेब. कुठेही गेलो तर दिल्लीचं संमेलन झालं ते युवराज साहेब बसलेले, काही राजकीय पुढारी बोलले तर मी एक वाक्य बोललो की म्हटलं आमच्या श्रद्धेच्या ठिकाणावर तुम्ही हात नाही लावायचे. आणि हे जाहीरपणेही बोललो, खाजगीतही बोललो. संमेलन आज आहे, उद्या होणार नाही, आम्हाला त्याच्यातनं काही कमवायचं नाही म्हणून. पण
जिथं आमच्या श्रद्धेची ठिकाण आहे तुम्ही हात नाही लावायचा. मग आम्ही जाहीरपणेही बोललो, खासगीतही बोललो. त्याची किंमत मोजली आणि हे मोजण्याची तयारी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला म्हणून झालेली. मी जाण्यापूर्वी आणण्यापूर्वी एक शेवटचं वाक्य सांगतो. माझा जन्म पारनेर तालुक्यात. पारनेर तालुक्यात सेनापती बापटांचा जन्म झाला आणि सेनापती बापट सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले म्हणणारे सेनापती बापट. पारनेर हा बंडखोरांचाच हे म्हणणं झालं. तर अशा भागात आलोय. आपण जे काही महाराष्ट्राचं काम हाती घेतलंय, राऊत साहेब तुमच्याबद्दल विशेषतः मी सांगतो. मी दिल्लीच्या संमेलनात म्हटलं होतं की घोड्यावर बसतो तो माहूत, सॉरी हत्तीवर बसतो तो माहूत आणि घोड्यावर असतो तो राऊत. पानिपत मध्ये उल्लेख आहे की जेव्हा शत्रू सैन्याची धुळदाण उडवायची असते आणि धुळदाण उडवलेली कळायच्या आधी परत यायचं असतं, तिची टोळी जाते, तिला राऊत म्हणतात. तर राऊत साहेबांचं झालं असं की ते निघाले मागे यायला तयार नाही, ते धुळदाणच उडवत बसले. तर त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे की त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना लिहिताना म्हटलं होतं की भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक. आणि आज आपण आला पहिल्यांदा आपण शांतपणे कधीतरी महाराष्ट्रासाठी इथे संशोधन संस्था काढायला चालली. हा इथं बंडखोर निलेश नवलखा आहे. त्यांनी अर्णव गोस्वामीच्या विरुद्ध आपल्या काळात सुप्रीम कोर्टात केस केली, केलं. ते युवराज साहेब देशपाल जवळके वृद्धा असेल त्यांनी पुण्यात एका कोयत्यात एका मुलीचा प्राण वाचवला. तो आता पुण्याला हे सगळं काम करतो. शेकडो मुली ते जोडली गेलेली आणि सुदैवानं कात्रज प्रसिद्ध आहे, कात्रजचा घाट दाखवला. तर सर्वांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी आता तुमच्याकडे वसंत मोरे पण आहे. या सर्व याच्यात आपले आशीर्वाद मिळाले. आमच्या अनेक शिक्षकांपासून मुलांपर्यंत सगळेजण सांगायचे आम्हाला बाळासाहेबांकडनं ठाकरे साहेबांकडनं काहीच नकोय, आम्हाला फक्त त्याच्यावर एक फोटो काढायचा. एखाद्या नेत्याबद्दल महाराष्ट्रातल्या माणसाला काय वाटतं याच्यापेक्षा दुसरा पुरावा द्यायचा. आणि मी एक जाहीर निमंत्रण देतो. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यात निमंत्रण देतात. एकदा ठरलं पण होतं राऊत साहेबांचं की लेहला फोटोग्राफीसाठी येणार होते. त्यावेळी पुण्यातले रवी असताना तिथे भेटले त्यांना होतं. काही कारण ते राहिले. साहेब काश्मीरमधली माणसं तुमच्यावर मिळतात, लेहमधली माणसं मिळतात. सध्या काय त्याच्या जाऊन कारगिलमध्ये आम्ही मॅरेथॉन घेतो. त्या मॅरेथॉनला हजारो लोक असतात, 4-4-5-5 कधीतरी जिथं ज्याला आपण दहशतग्रस्त म्हणतो तिथल्या माणसांना साध्या गोष्टी म्हणजे केवळ बाळासाहेबांनी मला जेवण दिलं म्हणून बाळासाहेबांचा फोटो लावणारा एक मुस्लिम मुलगा कुपवारामध्ये अतिरेक्याने घाबरत नाही. पण नंतर तुमच्यामुळे पुढच्या नेत्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा संरक्षित करून ठेवता येते. त्याची पायभरणी तुमची झाली. आणि म्हणून मी तुमच्या मनापासून आभार मानतो. तुमच्या ऋणात राहतो. इथं अक्षय जैन पण आलेला आहे, तो पण बंडखोर गटात. तो तुम्ही त्या मोठ्या कॉलेजवर काही केलं तर तो तिथं आंदोलन केलं. तर आम्ही ऋणी आहोत. तुम्हाला अभिमान वाटेल, महाराष्ट्राला अभिमान वाटेल. असं सतत काम करून मिली नार्वेकर साहेब इथे बसलेले. तर या सर्वांचा आणि इथं शिवसेनेचे सगळेच जुने जे लोक तुम्ही ज्यांना पहिल्यांदा पाहिलं, खूप वर्षांनी भेटलो, 30 ते 40 वर्षांनी, त्या सर्वांचा मनापासून ऋणी. ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय नहार आणि सर्व मान्यवर. संजय नहार यांनी जे सुंदर भाषण केलं आणि शिवसेनेचाही इतिहास सांगितला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आम्हाला वाटतं संगीताचा कार्यक्रम. आम्ही इथे आलो, उद्धवजींना म्हटलं की एक संगीताचा लहानसा कार्यक्रम आहे, संजय नहार यांच्या भाषेमध्ये 5 मिनिटात सोडतो. आम्ही म्हटलं 5 मिनिटाचे 10-15 मिनिटांमध्ये आपली सुटका होईल. एकाजीच्या नावानं स्टुडिओ उभारला जातोय. आदित्य ठाकरेंना मी सांगत होतो, संजय नहार हे काय व्यक्तिमत्व आहे. ते बारशाला बोलवतात आणि बारशानंतर पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस, लग्न, हो, असे सगळे कार्यक्रम ते मस्त एका व्यासपीठावर करून घेतात.
तसं त्याने आज संगीताच्या व्यासपीठावरती उत्तम एक छान कार्यक्रम आम्हाला आवडला. पण एक सांगतो, संजय नहार यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राला खूप दिलेलं आहे. धडपड काय, साने गुरुजींची धडपडणारी मुलं काय असतील तर युवराज स्वामी बरोबर सांगत असेल तर संजय नहार. धडपडणारी मुलं आणि धडपडणाऱ्या मुलांनी स्वतःच विश्व इथे काश्मीर, पंजाब, हे एकत्र मणिपूर, जिथे जिथे संकट आहे, जिथे जिथे राष्ट्राला आग लागली आहे, तिकडे तिकडे संजय नहार हे आहेत. आणि संजय नहार बरोबर युवराज शाह आहेत. हे जे सगळे मगाशी तुम्ही जे नावं घेतली बंडखोरांची, हे जर स्वातंत्र्याच्या पूर्वी असते तर भगतसिंगांबरोबर यांची नाव आली असते. तर असे लोक आहेत आधी. हे जर 1948च्या आधी जन्माला आले असते, हे सगळे मगाशी नावं घेतली तर राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांच्या बरोबर ही सगळी नावं बघायची. सगळे क्रांतिकारक आहेत हे लोक, सगळे बंडखोर आहेत हे लोक. आणि त्यांच्या बरोबर बराच काळ मी सुद्धा काम करत होतो. त्याच्या अनेक कार्यामध्ये मला त्याचा सहभागी होता आला. आज मुख्य कार्यक्रम हा आहे. जसं घडलं तसं, त्यापेक्षा श्रीकांत ठाकरे ही एक असं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला लाभलं. त्यांच्याकडे कोणती कला नव्हती. जसे हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार, बरं का, वक्ते, संपादक असे सगळ्या बाबतीत अग्रेसर होते. श्रीकांत ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार, श्रीकांत ठाकरे हे उत्तम सूर्यसमीक्षक, लेखक, करडे बोलण्यापेक्षा तोंडफाट वक्ते, उत्तम संपादक, मार्मिकचं बरचसं काम नंतरच्या काळात श्रीकांत ठाकरे करत होते. आणि त्यांचा आणि माझा फार जवळचा स्नेह होता. त्यांचं व्यंगचित्रावरचं पुस्तक सुद्धा बन्या बापू नावावरती काढायला लावलं. आणि एकदा त्यांना म्हटलं, त्यांना मी पप्पा म्हणायचो, पप्पा तुम्ही तुमच्या आठवणी लिहिल्या पाहिजे. तुम्ही इतका घडव बघितलाय, तुम्ही शिवसेना प्रमुखांबरोबर भाऊ म्हणून काम केलंय, मार्मिकचं संपादन केलंय, सार्वजनिक म्हणजे व्यंगचित्र काढली, वृत्तपत्रात त्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे तुरुंगात असताना त्यांच्या पाठीमागे, पडद्यामागे सगळी कामं मार्मिक काढण्यापासून कुटुंब सांभाळण्यापर्यंत त्या काळात ते श्रीकांत ठाकरे करत होते. एक राम दर्शनाची जोडी होती असं आम्ही म्हणायचो. जेव्हा त्यांना म्हटलं तुम्ही हे करा, लिहा, त्यात काही उल्लेख केला नाही. आता मग अशी पाहिला आणि मी विसरलो होतो, या पुस्तकाच्या निर्मितीत माझं पण थोडं योगदान आहे. रोज सकाळी अनेक वर्ष मी त्यांच्याकडे जातो 9 वाजता, आणि त्यांना अक्षरशः हातात पॅड घेऊन आम्ही बसायचो आणि त्यांच्या आठवणी उतरवायचे आणि मग मी यांच्याकडे पाठवायचो. मग हे पुस्तक काढायचं कोणी, तुमचं पुस्तक काढायचं कोणी, इतकं सुंदर पुस्तक आपल्याला काढायचं आहे. मी म्हटलं माझा एक मित्र आहे संजय नहार, तो या पुस्तकाला न्याय. संजय नहारचं वैशिष्ट्य तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची बायोग्राफी जी आहे त्याचं सुद्धा संजय नहार. राज ठाकरेंनी मला विचारलं, म्हणजे पुस्तक आपण काढतो, तयार करतो, पुढे पुस्तक पुढे नेण्यासाठी एक प्रकाशक, एक उत्तम वितरण व्यवस्था ते कोण करू शकते. मी म्हटलं संजय नहार करू शकतो. हे असं संजय नहारचं आमचं अनेक वर्षापासून त्याच्यामुळे संजय नहारने एखादी गोष्ट सांगावी आणि आम्ही त्यांना सांगावी आणि ती पुढे जावी. श्रीकांत ठाकरे हा एक अवलिया माणूस होता, हे उद्धव ठाकरे जास्त सांगू शकतो. पण महाराष्ट्राच्या संगीताला, संगीत क्षेत्राला ते 50 वर्ष पुढे घेऊन जाण्याचं काम झाले त्या काळामध्ये. किंवा तुम्ही त्यांचं प्रत्येक गाणं पहा. मी थोडं संगीतावर सांगतो 2 मिनिटं. ते उत्तम भैरव वादक होते, उत्तम म्युझिक अरेंजर होते,
त्यांनी वाजवलेली व्हायोलिन ऐकली आहे त्याला वाटेल मी गंधर्व सभेत बसलो. त्याला वाटेल मी गंधर्व सभेत बसलो. इतकं सुंदर त्याचे सूर त्यांच्या व्हायोलिन निघायचे. असा माणूस संगीतकार म्हणून त्यांनी फार कमी गाणी केली. कारण स्वभाव सगळे ठाकरे जे आहेत ते हट्टी आहेत. ते हट्टी आहेत. त्याचा अधिक उत्तम प्रकारे त्यांनी वेगळी कामं करू शकले असते पण त्यांचे हट्ट फार आणि स्वाभिमान. श्रीकांतजींनी आजकाल तुम्हाला मोठे मोठे गायक दिसत आहेत ना या प्रत्येक गायकाचं पहिलं गाणं श्रीकांत ठाकरेंनी केलं. जयवंत गवळी, कविता कृष्णमूर्ती, हरिहरन, गोविंदाची आई निर्मला देवी, तिचं मराठीची पहिली ठुमरी ती श्रीकांत ठाकरेंनी. मोहम्मद रफी सारख्या गायकाकडून, शोभा कुंडू सारख्या गायिकेकडून, महेंद्र कपूर, हेमंत कुमार ही सर्व गाणी यांच्याकडून त्या काळामध्ये श्रीकांतजी करून घेतली. अनेक त्या गाण्याचं आयोजन होताना आम्ही तिथे पाहिलेलं. प्रचंड मेहनत ते गाण्यावर शब्दांवर घ्यायची. आज जे आहे गाण्याची गाणी ऐकतात स्वदेशी मानवा राहुली अंतरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. लोकांना माहित नाही गाणं कोणी केलंय. हे गाणं श्रीकांत ठाकरेंनी केलेलं गाणं आहे. हे गाणं श्रीकांत ठाकरेंनी. शोभा कुलकर्णीच्या तुम्ही गझल ऐकता त्यांनी केलेलं. आता अशी गाणी निर्माण होणार नाही. श्रीकांत ठाकरे सिने निर्माते सुद्धा होते. मला माहित असेल तर सांगतो. त्याने सिनेमा तयार केला शुरामी वंदिनी. त्या सिनेमातला हिरो कोण होता माहितीये? सुनील गावस्कर. शुरामी वंदिनी हा सिनेमा त्यांनी निर्माण केला आणि त्याचा हिरो रविराज होता एक आणि एक रविराज मला वाटतं आणि दुसरा हिरो सुनील गावस्कर. हे तुम्हाला असे अनेक प्रयोग श्रीकांत ठाकरेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कला क्षेत्रात आणि अशा या श्रीकांतजींच्या नावानं आठवणीनं इथे एक स्टुडिओ आपण निर्माण केला. आज श्रीकांत जर असल्यात असते तर त्यांनाही आश्चर्य वाटलं असं की कोणीतरी माझा अशा प्रकारे गौरव या महाराष्ट्रात केला. कारण ते श्रीकांतजींचं पण तसंच होतं. ते काम करायचे आणि जायचे ते कधी पुढे 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 करत नव्हते. अनेकदा ठिकठिकाणी त्यांची गाणी वाजवली जायची. त्या काळात ऑर्केस्ट्रात त्यांचीच गाणी वाजवली जायची मराठी. कुठल्या ऑर्केस्ट्राचा श्रीकांत ठाकरेंचं गाणं वाजलं नाही असा कुठला ऑर्केस्ट्रा झाला. तिथं तो महान संगीतकार होता, महान कलाकार होता आणि आपण त्या भागात त्यांचा सन्मान केला. त्याचा आभारी आहे. त्याने माझा बरचसा विषय त्यांच्याबरोबर केला. त्यांच्याकडे माझ्या अत्यंत कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत केला आणि म्हणून मलाही असं वाटलं की त्याचं उद्घाटन माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी त्याला विनंती केली. हेही आला, आपण आला. संगीत, राजकारण, साहित्य असे सुंदर मैफिली केल्या आणि ती मैफिल रंगली. लोक ऐकतायत शांतपणे. त्याच्या पुढलं मैफिल पुढे न्यायचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्व बांधवांना अशा सोहळ्यामध्ये नेमकं काय बोलायचं आहे प्रश्न असतो. कारण सगळेजण मिळून आपल्या कुटुंबाचं कौतुक करत असतात आणि शिवरीची मानवा म्हटल्यानंतर ज्याचा सत्कार होत असतो तो मनातल्या मनात शोधायला लागतो की आपण असं नेमकं काय केलंय की ज्याची मला सत्कार. आजपर्यंत माझा सत्कार किंवा मान सन्मान काही कमी झालाय, कमी मिळाला अशातला भाग नाही. पण आज आयुष्यात पहिल्या प्रथम मी निशब्द झालो सत्कार स्वीकारताना. तो मणिपूरच्या भगिनीने जेव्हा माझा सत्कार केला. कारण केवळ सत्कार स्वीकारण्या एवढा मी निर्दयी किंवा निर्ढवलेला मनाचा असतो. तर जसं संजय तुम्ही जे म्हणाला बाळासाहेब रमेश बोडकेला म्हणाले होते की तू मोठा नेता नाही होऊ शकत, तर तसा मी मोठा नेता त्या
व्याख्या तरीच ठरवतो. पण आज मला खरंच गैरवरून आलं की अरे तिकडे काय चाललंय, काय काय सगळं हाल अपेक्षा भोगल्यात आजही भोगत असतील आणि आपण त्या भगिनीच्या हस्ते सरकार स्वीकारतो, आपण काही करू शकत नाही. काश्मीरी पंडितांचा विषय तुम्ही सांगितला तेव्हा हिंदू हृदय सम्राटाने सरकार आपलं नव्हतं तरी सुद्धा करून टाकलं होतं. आज आपण आम्हाला असं वाटलं होतं की 2014 साली युतीचं सरकार आलं, आपलं सरकार आलं, पण आपलं सरकार असताना सुद्धा मणिपूर पेटले, लेह लडाख. तर तुम्ही मला सांगत होतं लेह लडाखमध्ये आता नेमकं काय चाललं असेल कोणालाच माहिती नाही, कारण बातम्याच बंद झाले. पण मला कोणीतरी काल सांगितलं की तिकडे तर गावागावात जवान बसले जातात. लेह लडाखमध्ये प्रत्येक गावात 100-100, 200-200 जवान तिकडे ठेवलेले आहेत. कोणी आणि संचारबंदी. काश्मीरमध्ये सुद्धा तीच हालत आहे. आसाममध्ये लोक रस्त्यावरती उतरले. हे आपलं स्वातंत्र्य 75 वर्षे झाले आणि अशा या सगळ्या बिघडलेल्या वातावरणात सूर जुळवायचे कसे, मैफिल रंगवायची कशी. आणि संजय म्हणजे आता हे 2 संजय झाले त्याच्यामुळे संजय म्हणजे आता अरे संजय म्हटलं का संजय राऊत आणि अहो संजय म्हटलं का संजय झा. त्याने तुम्हाला ओळखायला सोपं पडेल. त्याच्यामुळे अहो संजय तुम्ही जे काही काम करता आहात आणि एक आठवणींच्या तुम्ही अशा लढ्या जसं सोडवल्या त्याच्या उलगडून एक सांगत होतात. हा हे एवढं सगळं अनुभव संपन्नता जी तुमच्यात आले की तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांनी काय मेहनत केली तसं पाहिलं तर तुम्ही काही होऊ शकला असतात. पण आता झालेलंच आपण तुम्ही जे काय होत आहात आणि जे काही करता आहात ही सर्वसामान्यांची ही गोष्ट नाहीये, सर्वसामान्य माणूस नाही करू. आणि काही दिवसांपूर्वी मला आठवतंय एक पुस्तक, मला वाटतं अमरावतीचे कोण आपले पत्रकार त्यांनी लिहिलेलं आहे आणि नाही आणि त्याच्यात पहिलंच प्रकरण असं आहे की का पचत नाही प्रबोधनकार, का पचत नाही. आणि मग अर्थात मी होतो, पवार साहेब होते, आम्हाला बोलायला सांगितलं. म्हटलं का पचत नाही प्रबोधनकार, ह्याचं कारण जर शोधायचं असेल तर आधी प्रबोधनकार कसे झाले हे समजून घेणे गरजेचं आहे. आणि ते प्रबोधनकार होऊ शकले याचं कारण त्यांना जिंकायचं काहीच नव्हतं आणि काही हरण्याची भीतीच नव्हती. हरण्यासारखं काही नव्हतं आणि जिंकायचंही काही नव्हतं म्हणून ते प्रबोधनकार झाले. त्यांना जर का निवडणूक लढायची असती आणि त्यांच्या डोक्यात जर काही असतं तर ते प्रबोधनकार झाले असते. जेव्हा एखाद्याला गाठायचे काहीतरी म्हणजे तुमच्यासमोर यायच्या आधी मी बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलो, कार्यकर्त्यांना भेटलो, वार्तालाप झाला, सगळं झालं. आणि आज शिवसेना सत्तेवर नाहीये तरी सुद्धा आपल्या तात्यांनी त्या महिलांना न्याय देऊन दाखवला. त्यांचं म्हणजे कर्जबाजारी झाल्या होत्या, न्यायालयात जाऊन सुद्धा त्यांना दाद मिळत नव्हती, ते आपल्या तात्यांनी करून दाखवलं. ही शिवसेनेची ताकद आहे. शिवसेना केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली. मला आठवत आहे की जेव्हा युती सरकार होतं त्यावेळेला ते इंद्रजित गुप्ता गृहमंत्री ते आले होते, राजभवनाला, आणि बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं होतं की भेटायला गेले. मी बाजूला बसलो होतो आणि असा तो माणूस त्यांनी सगळं सांगितलं आणि मग बाळासाहेबांनी त्याचे तोंडावर सांगितलं तुम्ही काय कराल, जास्तीत जास्त माझं सरकार बरखास्त करेल ना, करा. म्हणे शिवसेना सत्तेसाठी जन्माला नाही आलेली, सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली, तुम्ही करून टाका. तर हे काहीतरी आपण करत राहायचं, केवळ सत्ता प्राप्तीसाठी राजकारण नाही. आज तुम्ही जे करताय, काश्मीरच्या मुलांना त्या सगळ्या समाजाला जीव देत आहेत, मणिपूरच्या मुलींना देत आहेत, आणखी कोणाला देत आहेत, हेच काम आहे आपलं. ह्याच्यासाठी आयुष्य जगतो. म्हणजे जगाच्या पाठीवरती असंच मी म्हणेन, म्हणजे असं मी काय खूप मोठी जगाची पाठ बघितली असेल तर नाही, पण देशात जरी फिरलो, परदेशात जरी गेलो आणि कोणी काश्मीरी पंडित भेटला तर वयाने मोठा असेल तर तुम्हाला मिठी मारतो आणि वयाने लहान असेल तर तो आजूबाजूला कोण बघते ना बघत याची पर्वा न करता सरळ मला पाया पडतो. आणि दोघांचं वाक्य एकच असतं, हम बाला साहब को तो नहीं देख सके लेकिन आपके रूप में हम बाला साहब को देखते हैं. हे त्यांच्या मनात जी कृतज्ञता आहे ती फार थोड्या लोकांच्या मनात असते. कृतज्ञता बाळगणं आणि ती व्यक्त करणं हे काश्मीरी पंडित जे आहेत ते जगाच्या पाठीवर कुठेही असते आणि जेव्हा त्यांचा आमचा कधी संपर्क होतो तेव्हा ते त्यांची कृतज्ञताही अशी व्यक्त करतात. तर असं आपण यांनी चाललेलो आहोत पुढे. आणि आता तुम्ही जे काय माझ्या काकांच्या नावाने स्टुडिओ जो उद्घाटन केलं
म्हणजे आमचा काका असतं तर कदाचित तुम्ही नाव दिलं तरी आलं असतं की नाही सांगता येत नाही. असं तो विरोधी म्हणतात कसं होऊ शकतो काय हरकत. हा आणि जर का प्रेम असेल तर कुठून लांब असेल हे संजय इकडे. पण असंच होतं त्याच्या एक सतत मनामध्ये काहीतरी एक संगीत चालू असायचं. आणि या संजयनी जो उल्लेख केला की शिवसेना प्रमुख आणि माझे काका हे राम लक्ष्मणांची जोडी. त्यावेळेला जेव्हा माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सेनापती बापट होतेच पण पहिले 5 जण जे होते त्या पहिल्या 5 जणात एक माझे आजोबा. आणि त्यांना हे राम लक्ष्मण अक्षरशः कार्टून असो आणखीन काही असेल किंवा मावळा नावाने कार्टून काढले जायचे, व्यंगचित्र काढायचे, लेख लिहायचे. तिथून जी सुरुवात झाली मग मार्मिक साप्ताहिक सुरू झालं. मार्मिक साप्ताहिक सुरू झाल्यानंतर मी स्वतः बघितलेलं आहे जे आपण म्हणतो ना जिथे कमी तिथे आम्ही. व्यंगचित्र काढायचं असेल तर माझे काका व्यंगचित्र काढायचे, लेख लिहायचं असेल तर लेख लिहायचे, सिनेप्रेक्षण एवढंच नाही. आता सगळं काय ते बीटीपी काय आले ते रिग्वेटर काय म्हणतात ते बरोबर त्यावेळेला ते खिळे जोडायचे, खिळे जोडणी असायची. खिळे म्हणजे ते करायला रात्री अपरात्री हा जाऊन प्रेस उघडून ते सगळं लेख स्वतः खिळे जोडून ते सगळं तयार करायचं. ते केल्यानंतर त्याचं प्रूफ रिडिंग हे सगळं तो करायचा. आणि मग बरोबर वेळेवरती मार्मिक हा प्रकाशित व्हायचा. मला असं वाटतं असं हे भावाचं नातं हे आजच्या युगामध्ये हे दिसत असेलच असं. ते फार दुर्मिळ होतं. आणि मी काय आदित्य काय आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला म्हणजे मला असे काका, मला असे वडील, आदित्यला असे आजोबा आणि माझ्या काकांसारखे काय चुलत आजोबा हे लाभले. आणि त्यांची परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्यांची परंपरा घेऊन पुढे चाललो. आता मला चांगलं वाटलं तो आपल्या गायक तरी ते शोधीची मानव गायलं काय त्यांचं नाव मदर सिद्दीकी. पुढे गेले मदर सिद्दीकी. बरोबर मदर सिद्दीकी म्हणजे काय बाबा धर्माने कोण पण मराठी गाणं गातोय आणि देव शोधतोय. आता त्याच्यामध्ये आणखीन एक बातमी सांगतोय की मोहम्मद रफीनी जेव्हा हे गाणं गायलं तेव्हा काकांना उत्तम उर्दू यायचं. माझ्या काकांना उत्तम उर्दू यायचं, लिहायला यायचं, वाचायला यायचं आणि बोलायला यायचं. हे सगळं मराठी उच्चार कसे करायचे तर मराठी गाणं मोहम्मद रफींसाठी त्यांनी उर्दूत लिहून दिलं होतं. मोहम्मद रफीनं म्हणजे कसा उच्चार, कारण प्रत्येकाची भाषेचे उच्चार वेगळे असतात. तर ते उच्चार मराठी सारखेच आले पाहिजे. त्याच्यात कुठे उर्दू आहे नकोय, कुठे हिंदी नकोय, तर तो कसा उच्चार पाहिजे तर तो उर्दूचा शब्द मराठी शब्द हा उर्दू त्यांनी लिहून दिला होता. आणि त्यांच्याकडनं तशी ते रिहर्सल करून मग त्यांनी ते गाणं बनवून घेतलं होतं. ही अशी मेहनत आता मी बघितलं ते पुस्तक बऱ्याच दिवसांनी चाललं. आता संजय तुम्ही लोकांनी क्रेडिट घेतलं ठीक आहे, तुम्ही प्रकाशित केलं, तुम्ही दिले, पण कव्हर मी केले. हे बरे राऊत बरेच घोड्यावर बसले ते आणखी ना आणखी काहीतरी केले ना कव्हर मी केले. आणि आजबरे म्हणजे मी मगाशी आधी दाखवत होतो माझा लहानपणीचा एक फोटो आहे जो माझ्या काकाने काढलाय आणि कव्हरवरचा फोटो आहे जो मी काढलेला आहे. आणि हे पुस्तक काढताना मला त्या सगळ्या जुन्या आठवणी आल्या. त्या शोभा गुंडू तुम्हाला संजय म्हणाला त्या यायच्या दादरच्या घरी, निर्मला देवी यायच्या, सुरेश वाडकर यायचे. हे सगळे हे तेव्हा मी लहान असताना सगळं बघितलेलं या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बऱ्याच वेळेला रेकॉर्डिंगच्या वेळेला माझं काका मला सांगायचं चल काय करतोय चल बरोबर. म्हणून मी तुम्हाला आत आलं विचारलं ना की किती मोठा स्टुडिओ आहे. कारण तो जो स्टुडिओ असायचा ते व्हायोलिन म्हणजे 50 व्हायोलिन वाले, त्याच्यानंतर आणखीन काय असेल तर 5-50 ते. आणि मग मी एक दिवस काकाला विचारलं अरे एका व्हायोलिन वाल्याने जर का वाजवलं नाही तर तुला कसं कळणार. आणि तो जो माझ्यावर भडक होता म्हणजे त्याला कान लागतो. आता समजा तुम्ही एवढे सगळेजण बसताय आणि सांगितलं जोरात टाळ्या वाजवा आणि नुसतं कोणीतरी नुसतं असं केलं कळणार कसं. पण त्याला एक तो कान लागतो की एवढं सगळे सुरामध्ये कोणी काय वाजवायचं, कसं वाजवायचं, या सगळ्या गोष्टी हे आता मला वाटतं असे हे थोडंफार आले. कारण आता सगळं हे कीबोर्डवरती आलेलं आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे, नाही याच्यातला भाग नाही. पण तिथपासून इथपर्यंत आपला संगीताचा सगळा प्रवास आणि मला खरंच समाधान आहे की ते सगळे तो प्रवास आत्ताचा जरी मी बघत नसलो तेव्हा तो प्रवास पाहिजे. पण संजयजी तुम्ही खरंच चांगलं काम करताय. त्यावेळेला तुम्ही सांगितलं की शिवसेना प्रमुखांनी काश्मीरच्या मुलांना कॉम्प्युटर दिले. आजही कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा. बाळासाहेबांची तीच शिवसेना तुम्हाला पूर्ण ताकदीमध्ये सगळ्यांना मी धन्यवाद देतो. प्रेमाने तुम्ही आम्हाला बोलवलं आणि खास करून
माझ्या काकाची आठवण तुम्ही जागवली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.